हे 2% अनआन्सर्ड आहे, म्हणजे त्याचं उत्तर नाहीये. कारण एव्हरी टाइम व्हेन देर इज अ ऍक्सिडेंट, रिझन, कॉज बिहाइंड, नॉट अ रिझन, कॉज बिहाइंड ऍक्सिडेंट इज डिफरंट. Cause behind accident is different. Every time cause behind accident is different. If you follow same procedure again and again, if you go through routine work every day, continuously, and if you not understand the subsequent thing, new things, then accident will happen, boss. तुम्ही जर रोजची रुटीन फॉलो करताय, कंटिन्युअस करताय आणि तुम्ही त्यातनं काही नवीन शिकतच नाही, तुम्ही काही नवीन अंडरस्टँड करतच नाही, तर तुम्ही कितीही तिथं काम केलं, कितीही JSA वापरला, कितीही परमिट, ज्या काही सगळ्या कॉन्सेप्ट आहे ज्या पुढेही शिकणार आपण, त्या तुम्ही कितीही वापरल्या, कितीही कायदे वापरले, तर अपघात घडणारच आहे. त्याला काही म्हणजे काहीच उपयोग नाही त्याचा. कारण प्रत्येक वेळेस अपघात घडण्यामागचं कॉज हे डिफरंट आहे आणि ते प्रत्येक वेळेस डिफरंटच राहणार आहे. जर तुम्ही ह्या रुटीन मधनं स्वतःला इम्प्रूव्ह केलं नाही, अपग्रेड केलं नाही, नवीन कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट केलं नाही, त्या कुणाच्या शिकलेल्या, कुणी सांगितलेल्या नाही, बाय युअर ओन एक्सपिरियन्स, बाय युअर ओन रुटीन वर्क, then it will not possible to implement safety. We never said that safety can be implemented 100%. No, boss. Safety cannot be implemented 100%. It can be implemented 60, 70, 80, 90%. Maybe 90%. But for that 90%, you have to use your concept. You have to understand your own way of implementing safety, which you heard, which you understand, which you learn from your routine work, which is offered by those concepts which we currently discuss. ज्या कॉन्सेप्ट आपण आतापर्यंत डिस्कस केल्या, त्या कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट केल्यामुळे जे रुटीन वर्क तुम्ही सेफ्टीचं शिकले, त्या रुटीन वर्क मधनं जे नवीन तुम्ही शिकलात, जे नवीन तुम्ही अंडरस्टँड केलं, जे नवीन इफेक्टिव्ह टेक्निक तुम्ही तुमचं डेव्हलप केलं, मग तुमचं इफेक्टिव्ह टेक्निक डेव्हलप करण्यासाठी किंवा तुमच्या कॉन्सेप्ट डेव्हलप करण्यासाठी 100% रुटीन वर्क लागेल, 100% हा बेस लागेल ह्या टूल्सचा. जे आपण टूल्स शिकलो ते कुठले टूल्स शिकलो आपण आतापर्यंत सेफ्टी इम्प्लिमेंट करण्याचे? गुड. सेफ्टी सर्वे, सेफ्टी इन्स्पेक्शन, सेफ्टी ऑडिट, सेफ्टी अनालिसिस, आता इन्व्हेस्टिगेशन, त्या दिवशी परमिट, त्या दिवशी म्हणजे खूप दिवस झाले, 60 दिवस झाले जवळ. हे आपण वेगवेगळे टूल शिकलो. हा तुम्हाला दिलेला एक रस्ता आहे बॉस. हा रस्ता कुणी दिला? आठवा, थिअरीजने दिला. थिअरीजने कसा दिला? थिअरीजने 2 पार्टमध्ये क्लासिफिकेशन केले. अपघाताला अनसेफ ऍक्शन आणि अनसेफ कंडिशन जबाबदार. मग या अनसेफ नुसार काही टूल्स, अनसेफ कंडिशन नुसार काही टूल्स, अनसेफ ऍक्शन नुसार काही टूल्स, PPE, डिसिप्लिन, अनसेफ ऍक्शन मध्ये रूल्स, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जॉब. नीट आहे का? मी आता ही पॉईंट त्यातलीच सांगतोय, पण तुम्ही ते ऐकले तुमच्या लक्षात नाही. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जॉब, शंतनूला दिलेला जॉब जो शंतनूच करणार, आर्यन त्यात जाणार नाही. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जॉब म्हणजे त्या जॉबचे प्रोज, कॉन्स, पॉझिटिव्ह साईड, निगेटिव्ह साईड, एव्हरीथिंग इज नोन टू शंतनू. त्यामध्ये तुम्ही इंटरफिअर करायचं नाही. डिसिप्लिन, ज्या व्ह्यू मध्ये, ज्या वे मध्ये, ज्या वेलॉसिटीमध्ये, ज्या स्ट्रक्चर मध्ये काम करायला सांगितलं त्याच मध्ये करायचं. ना ओव्हर कॉन्फिडंट, ना ओव्हर लेझी. फार आळसटपणे पण काम करायचं नाही, खूप ओव्हर कॉन्फिडंट मध्ये पण करायचं नाही. यू अंडरस्टँड? याचा अर्थ परत एकदा सेफ्टी म्हणून तुम्ही नीट समजून घ्या. प्रत्येक वेळेस PPE वापरून, प्रत्येक वेळेस JSA वापरून, प्रत्येक वेळेस परमिट वापरून अपघात कमी नाहीच होत. काही प्रमाणात तुमच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीने होतात, काही प्रमाणात डिसिप्लिनने होतात, काही प्रमाणात PPEने होतात, काही प्रमाणात मेंटल कंडिशन सेटल असल्याने होतात. नाही तर झाला ओव्हर कॉन्फिडंट, झाला ओव्हर लेझी, याने पण अपघात होतात. व्हॉट आय वॉन्ट टू से, वन्स अगेन, जिथून आपण लेक्चर सेशन चालू केलं होतं तिथेच येऊन थांबलो. तुम्हाला हे सगळे टूल्स सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करतील, पण त्याच्या प्रपोर्शन मध्ये. यू अंडरस्टँड? त्याच्या प्रपोर्शन मध्ये, नॉट मोर दॅन दिस. त्याच्यासाठी प्रॉपर तुम्ही इम्प्लिमेंट केली
केलेली सेफ्टी प्रॉपर इम्प्लिमेंट होती की नाही हे पण बघणं तुमचं काम आहे. बॉस, आजपर्यंत ज्या सगळे टूल बघितले त्या टूलमध्ये आपण एक बघितला शेवटचे मुद्दे, याचा रिपोर्ट बनवा, त्याच्यावर अल्टरनेटिव्ह काढा, ते अल्टरनेटिव्ह काय करा, इम्प्लिमेंट करा. पण बॉस, फक्त अल्टरनेटिव्ह इम्प्लिमेंट करून उपयोग आहे का? तुम्हाला ते अल्टरनेटिव्ह इम्प्लिमेंट झाल्यानंतर ज्या ज्या त्या अल्टरनेटिव्ह मध्ये फॉल्ट आहे, चुका आहे, जे काही कमतरता आहे, त्या कमतरता इम्प्रूव्ह परत कराव्या लागतील. परत त्याच्यावर अभ्यास करा, त्या कमतरतेवर परत त्याच्यात अपग्रेडेशन करा, परत ते अपग्रेडेशन इम्प्लिमेंट करा, परत त्या अल्टरनेटिव्हचा नीट अभ्यास करा, कुठं कमी पडतात त्याला परत अपग्रेड करा, परत इम्प्लिमेंट, म्हणजे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट इन युअर अल्टरनेटिव्ह. जे अल्टरनेटिव्ह तुम्ही त्यांना दिले होते वेगवेगळ्या, ते पण करणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ आज गाडी सर्व्हिसिंग केली आणि आपण चाललो गोव्याला टू व्हीलरवर, पण याचा अर्थ 100-200 किलोमीटर गेल्यावर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर गेल्यावर गाडीकडे उतरून बघायचंच नाही का? गाडी तापली आहे का, टायर तापले का, हवा आहे का, काही बघायचंच नाही का गाडी? नाही, आता मी माझ्या गाडीची सर्व्हिसिंग केली, तिच्यावर अपेक्षित असणारे सगळे अल्टरनेटिव्ह इम्प्लिमेंट केले, आता मी बिनधास्त झालो, आता इथे अपघात होणार नाही, असं आहे का? जर तुम्हाला 1000, 200, 2000, 1500 किलोमीटर जर गाडीवर जायचंय तर तुम्हाला ट्यूब पण चेक करावी लागेल. ट्यूब पंक्चर किती आहे, पंक्चर का पंक्चर तुम्हाला चेक करायचंय. जसं आपण कुठला तरी मराठी शब्द तुम्हाला चेक करायला सांगितला होता, नुकसान की नुकसान की नुकसान, तसा पंक्चर का पंक्चर हे पण तुम्हाला चेक करणे. तुमच्या ट्यूबला जर ऑलरेडी 10-15 पंक्चर असतील तर हा घेऊ तुम्ही फक्त टायरची हवा चेक करू, सर्व्हिसिंग करू गेलो की नाही एक घर आपण पुढे. बरं ठीक आहे, क्लच जर आपला प्रॉपर वर्क करत नसेल तर क्लच पण बघणं गरजेचं आहे. व्हॉट आय वॉन्ट टू से, दिस इज नॉट द थिंग वेअर यू हॅव टू गो अहेड अँड अहेड अँड अहेड, डीपर अँड डीपर अँड डीपर. दॅट विल रिअलाइज यू दॅट that concept can be helpful to you to earn money. ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी मदत करते. कारण परत त्या मुद्द्यावर या, शूजला पॉलिश किंवा कटिंग करण्यासाठी तुम्ही त्याच्याकडेच जातात कारण त्याच्यात काहीतरी स्पेशल आहे, जे स्पेशल तुम्हाला योग्य वाटलंय, त्यामुळे तुम्ही एवढ्या लांब जाऊन सुद्धा तिथे येत आहे. म्हणून त्याच्या बिझनेसला वाव आहे, भले तो आपल्या गावात आहे पण आपण तिकडे गेलो तर इथे येतो. मीन्स व्हॉट, त्याच्या बिझनेसला काय आहे, वाव आहे. म्हणजेच काय आहे, तिथे क्वालिटी आहे, आणि क्वालिटी आहे तर तिथं पैसा देण्याला काही हरकत आहे का? तो पैसा तुम्ही काय वाढून देत नाही, 80 रुपयापेक्षा जास्त पैसे तुम्ही देत नाही, पण ते 80 रुपये तुम्ही नगरला देणार होते, ते आज तुम्ही त्यालाच येऊन दिले. व्हॉट आय वॉन्ट टू से, इफ यू वॉन्ट टू बी अ सेफ्टी पर्सन, इफ यू वॉन्ट टू बी व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू बी, you must be specialized, you must be qualitative, you must be learner, proper learner, you must be continuous person in that field which help you to earn money by your own experience. Hence experience cannot be gained by routine work. Understand properly, experience cannot be just going ahead with routine work. Experience can be gone or gained by understanding the routine work in our daily schedule. Routine work चालू असताना तो routine work अंडरस्टँड करून आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो. नाहीतर रोजच गाडी चालवतोय आपण, ती मारतोय की क्लच दाबतो, ब्रेक गिअर टाकतो आणि इथपर्यंत येतो आणि इथून परत जातो, हे झालं रुटीन वर्क. त्याच्यामध्ये तुम्ही रोज काय ऑब्झर्वेशन केलंय, नाही तर असं होईल एवढ्या लांबून तुम्ही इथपर्यंत स्टेशनला येता आणि गाडी जर पंक्चर झाली तर तुम्हाला माहितीच नाही रोडमध्ये पंक्चरचं दुकान कुठे. व्हॉट द हेल इज दिस. तुम्ही जर 10 किलोमीटर रोज इथे येत आहे, सपोज 10-20 किलोमीटर सपोज तुम्ही, आणि तुम्हाला मध्ये पंक्चरचे दुकानं कुठे कुठे हे जर माहित नाहीये तर मग तुमचा येऊन उपयोग काय झाला 365 दिवस. गेले 35-36 वर्ष मी संगमनेरला येतोय आणि जर गाडी पंक्चर झाली तर मला गाडी पंक्चर कुठे काढायची, कुठे कुठे त्याची शॉपिंग हे जर माहित नाही तर काय उपयोग. हे माहित होण्यासाठी वी हॅव टू मेक ऑब्झर्वेशन. आपण एक एक्झाम्पल बघितलं, वी हॅव टू मेक प्रॉपर ऑब्झर्वेशन. नाही तर इथून नंदी बैलासारखी गाडीला किक मारली, घरी गेलो, घरी किक मारली, इथं आलो,
मग उपयोग होईल का? नाही इकडे बघायचं, नाही इकडे बघायचं. मग इमर्जन्सीमध्ये जेव्हा हा ऍक्सिडेंट, हा गाडी पंक्चर होणे ऍक्सिडेंट आहे. ऍक्सिडेंट म्हणजे प्रत्येक वेळेस कुणाचा हातपाय मोडणे नाही, तुम्ही लक्षात घ्या. ऍक्सिडेंट म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी मोठा विस्फोट, एक्सप्लोजन होणे म्हणजे नाही. ऍक्सिडेंट म्हणजे प्रत्येक वेळेस आग लागणे नाही, कुणीतरी धडकणे म्हणजेच ऍक्सिडेंट नाही. हे सगळे ऍक्सिडेंट आहे. पण याच्या पलीकडे तुमचं वॉलेट जरी हरवलं, इट ऑल्सो ऍक्सिडेंट. थोडी तुमची गाडी पंक्चर झाली, पंक्चर झाली, इट ऑल्सो ऍक्सिडेंट. whatever things which is unplanned and uncontrolled leads to loss is accident. Everything which is unexpected, uncontrolled and unplanned which leads to loss is accident. हा तुम्ही ठरवून वॉलेट टाकलं, तुम्ही ठरवून गाडी पंक्चर केली, इट्स नॉट ऍक्सिडेंट. अचानक गाडी पंक्चर झाली, तुमच्या मनीने, ध्यानीने, तुमच्या कशातच नाही, गाडी पंक्चर झाली, तुमचा लॉस झाला, इट बिकम ऍक्सिडेंट. तुमचं वॉलेट ठरवलं अचानक, इट बिकम ऍक्सिडेंट. इवन एखादा न ठरवता मित्र तुम्हाला भेटला, इट बिकम ऍक्सिडेंट. ओ माय गॉड, वी मीट ऍक्सिडेंटली. मग इफ इट लीड्स टू लॉस, इट इज प्युअरली ऍक्सिडेंट. नाही तर मग हे वाक्य बोलणं चुकीचं आहे. अरे यार, आपण ऍक्सिडेंटली भेटलो आर्यन, तसं तर हे वाक्य चुकीचं आहे. मग आर्यनला मला 100 रुपये द्यायचे आणि आर्यन ऍक्सिडेंटली भेटला आणि मला ते 100 रुपये आर्यनला द्यावे लागले. नाव आय कॅन से, ओ वी मीट ऍक्सिडेंटली बिकॉज आय लॉस्ट वॉट एव्हर. पण ते मला द्यायचे नव्हते, बुडवायचे होते, ते मी तुम्हाला दिले. नाव इफ आय गो फॉर लॉस, इट बिकम ऍक्सिडेंट. नाव बॉईज, ऍक्सिडेंट म्हणजे आता परत त्याच मुद्द्यावर येऊ. प्रत्येक गोष्ट ज्याच्यामुळे लॉस होतो, लॉस म्हणजे प्रत्येक असं नका समजू मोडतोड वगैरे वगैरे. पर्यावरणात एवढ्या प्रमाणात आतापर्यंत लीड, कार्बन मोनॉक्साईड, वेगवेगळे गॅसेस गेले. पाऊस पडत होता का? 4-6 महिने पृथ्वी बंद काय झाली, म्हणजे प्रदूषण, आपण लोक बंद काय झाले, पाऊस पहिल्यासारखा नाही, पाऊस जादा नाही पडला. बस पाऊस जादा नाही पडला. तुम्ही तुमच्या पालकांना जर विचारलं ना, एवढा आणि याच्यापेक्षा जास्त पाऊस दरवर्षी पडायचा. मला आठवतं शेतामध्ये घोट्याच्या वरपर्यंत पाणी कंटिन्युअस असायचं पावसाळ्यात. बिकॉज ऑफ आर अननेसेसरी वर्कआउट ऑफ व्हेकल, इंडस्ट्रीज अँड सो मेनी थिंग्स, various amount of things get emerged in the environment. Hence, that environment got in loss. जो लॉस आता ह्या 4-8 महिन्यात भरून निघलाय, पण तो भरून निघण्यापूर्वी इट इज इन लॉस. दॅट whatever things we going to handle over there, this is loss. This is what the accident, and that accident leads to loss. आज जो पाऊस पडतो तसं तर नियमापेक्षा फार कमी पाऊस पडलाय. तेव्हा ज्या 10, 20, 22, 25 वर्षापूर्वी, 20-22 वर्षापूर्वीचा जर पाऊस बघितला तर याच्यापेक्षा अरे खूप झाला. 10-12 वर्षापूर्वीचा पाऊस याच्यापेक्षा जास्त होता, खूप सारा. पण आपण केलेल्या ऍक्शनमुळे, आता आपण गाडी चालवतो, यात काही ऍक्सिडेंट आहे का? काहीच नाही. गाडी चालवतो, रोज येतो मी, रोज जातो. बट अपघाताचा लॉस म्हणजेच अपघात समजून घ्या नीट पद्धतीत, हेच तुम्हाला शिकायचंय. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, एन्व्हायरमेंटमध्ये होणारं पोल्युशन, हे पण एक आपल्या केलेल्या कृतीमुळे होतं. जो सध्या स्थितीला अपघात नाहीये, पण पर्यावरणासाठी तो ऍक्सिडेंट आहे. त्याच्यामुळे पर्यावरणाचा लॉस होत चालला आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम आपण पण बघतो, पक्षी, प्राणी आणि वृक्ष पण भोगतायत. सो असं नका समजू की अपघात म्हणजे प्रत्येक वेळेस मोडतो किंवा विस्फोट. असं नका समजू की प्रत्येक वेळेस पैशात झालेला लॉस आहे किंवा मेंटल झालेला लॉस आहे. हा लॉस काय, फिजिकल किंवा मेंटल लॉस आहे. हा लॉस काय जो एन्व्हायरमेंटचा झाला, हा पण लॉसच आहे ना. त्याच्यासाठी पण एन्व्हायरमेंटल सेफ्टीचे लोक असतात, ज्याला तुम्ही पण जाऊ शकता एन्व्हायरमेंटल सेफ्टीसाठी. तो पण जॉब आहे, त्यात पण खूप साऱ्या पोस्ट आहे. मला तुम्हाला सांगायचं काय, कन्सिडर, परत मी सेशन चालू झाले त्या पहिल्याच मुद्द्याला येतो. कन्सिडर सेफ्टी इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. I can't say consider, it's a wrong sentence. But safety is a part of your life. Consider म्हणून कसं चालेल? मान्य करा अगर नका करू, पण हे सत्य आहे की सुरक्षा म्हणजे सेफ्टी ही आपल्या जीवनाचा मूलभूत पार्ट आहे. म्हणून तुम्ही ज्या फील्डमध्ये आलाय ती फील्ड ही अत्यावश्यक सेवेत आहे. ऍक्च्युली अत्यावश्यक सेवेत आहे रियालिटीमध्ये. ऍक्च्युली इंडस्ट्रीत ही अत्यावश्यक सेवेत आहे, डॉक्टर सारखी वगैरे. पण
ती गव्हर्नमेंटच्या विवणे किंवा कायद्याची विवणे अत्यावश्यक बाजूला काढा. स्वतःच्या जीवाच्या विवणे, तुमच्या शेतीच्या विवणे, तुमच्या घराच्या विवणे, तुमच्या पॅरेंटच्या विवणे, तुम्ही जी शिकता ही अत्यावश्यक सेवा आहे. ही आवश्यक सेवा तुम्हाला वाटतं की कधी बंद होईल? याच्यात फर्स्ट एड आहे. आता फर्स्ट एड कधी बंद होणार आहे का? आपल्याकडे घरगुती फर्स्ट एड आहे. घास कापताना बोट जर कापलं तर घासाचा पानाचा रस काढून आपण पोटावर टाकतो. काय आहे? इट इज फर्स्ट एड बॉस. याच्यासाठी तुम्ही पंपच करा, तुम्ही हेच करा, तुम्ही फर्स्ट एडची ट्रेनिंगच घ्या. ही झाली सायंटिफिक वे ऑफ लर्निंग फर्स्ट एड अँड इम्प्लिमेंटिंग फर्स्ट एड. पण तुम्ही काँग्रेसचा रस जखमीवर काढून टाकता, हळद लावताय, व्हॉट एव्हर थिंग्स यू डीड ओव्हर देअर, दिस इज व्हॉट हे सगळं फर्स्ट एड आहे. साप चावल्यावर हे करतो ते करतो, दीज आर ऑल आर फर्स्ट एड. म्हणजे मुद्दा काय आहे? सेफ्टी हा तुमचा रेग्युलर पार्ट. म्हणून या फील्डमध्ये पैसा कमवणं अवघड नाही, खूपच सोपं. जिथं तिथं हे पाहिजे, जिथं तिथं हे पाहिजे म्हणल्यावर जिथं तिथं आपल्याला ते समजतं आणि अंडरस्टँड करता आलं पाहिजे. म्हणून तुम्ही जर म्हटले, तुम्ही सगळे जे ऐकताय बोलताय सगळे की हो आता आपण सिलेबस समजून घेऊ, आता जे शिकतोय ते समजून घेऊ. आता तुम्ही कितपत समजून घेताय तुम्हालाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. ते तर किती जण पाहतात आणि स्किप करून करून व्हिडिओ पाहतात आणि ऐकतात सोडून देतात. हा वेगळाच मार्ग आहे, म्हणजे हा वेगळाच प्रश्न आहे. पण तुम्हाला जे वाटतंय, तुम्ही आलाय बसलाय, तुम्ही ऐकलंय सेशन आणि सोडलंय, नाही बॉस. इट्स नॉट अ वे टू लर्न सेफ्टी, इट्स नॉट अ वे टू अर्न मनी. एकदम परफेक्टली सांगतो तुम्हाला, अगदी पेट्रोल पंपावर पण सेफ्टीचे लोक आहे बॉस. त्यामुळे असं कुठलीच जागा नाहीये जिथं तुम्हाला पैसा कमवण्याची संधी नाही. पण तुम्हाला ती रोज ऑब्झर्व करावं लागेल. दिस इज व्हॉट द सेफ्टी. आणि ती सेफ्टी इम्प्लिमेंट किंवा समजण्यासाठी तुम्हाला पोटेन्शियल हजार्ड समजणं गरजेचं आहे. पोटेन्शियल हजार्ड समजण्यापूर्वी तुम्हाला हजार्ड समजणं गरजेचं आहे. हजार्ड समजण्यापूर्वी तुम्हाला ते हजार्ड जिथं शोधायची ती जागा समजणं गरजेचं आहे. म्हणून सेफ्टी तर दूरच राहिली, पोटेन्शियल हजार त्याच्यापेक्षा दूर राहिलं, त्याच्यावर ते अल्टरनेटिव्ह तर फारच दूर राहिले, शोधणं तर त्यापेक्षाही दूर राहिलं. जिथं शोधायची ती जागा तर समजली पाहिजे. ती फ्लोअर, ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ते कन्स्ट्रक्शन साईट, तो रोड, ते एक्सप्रेशन, ते इन्स्ट्रुमेंट, ते मशीन, त्याची प्रोसेस पहिली समजली पाहिजे. ते मशीन, ती फ्लोअर, ते इन्स्ट्रुमेंट, ते सगळं सोडून द्या. पहिलं तुम्ही समजली पाहिजे. लक्षात ठेवा, आपण सिलेबसच्या बाहेर बोलतच नाहीये. फॉर व्हॉट पर्पज यू केम ओव्हर देअर. 10वी-12वी नंतर जॉबला जाण्याच्या विवणी तुम्ही आले 100%. 10वी-12वी नंतर जॉबला तुम्हाला यासाठी जायचं की तुम्हाला पैसे मिळावे. पैसे हे मिळावे तर हे सगळेच मिळवतात. पण 10वी-12वी म्हणजे 18 ते 19 ते 20 वर्षापर्यंत तुम्ही जॉबला सेटल व्हावे. जे का लोक 25-26 मध्ये जातात, तो कॉन्सेप्ट 26-27 मध्ये करण्यापेक्षा आपण आता सेटल व्हावे. आणि वी हॅव टू लर्न अर्न हँडसम मनी टिल द एज ऑफ व्हॉट एव्हर 24-25 विथ कंटिन्युइंग आर एज्युकेशन. असं नाही की तुम्ही 18 मध्ये किंवा 19 मध्ये जॉबला लागले तुमचं शिक्षण बंद झालं. दॅट मनी इज ऑल्सो गोइंग ऑन, युअर अर्निंग इज ऑल्सो गोइंग ऑन, युअर वर्किंग एज इज ऑल्सो गोइंग ऑन. कामाचं वय पण हेच आहे, समजून घ्यायचं वय पण हेच आहे, नवीन कन्सेप्ट इम्प्लिमेंट करण्याचं वय पण हेच आहे, त्याबरोबर खुर्ची मिळवण्याचं वय पण हेच आहे. खुर्ची मिळवणे म्हणजे पैसा मिळवण्याचं वय पण, आणि ह्याच घेऊन एम ठरवण्याचं वय पण हेच आहे. Yes, definitely, if we left our city, if I left our state, if we left our nation, all these things are done for money. हा आपला पहिला एम आहे. पण तो एम साध्य करण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग आहेत त्यातला तुम्ही हा मार्ग मिळवला किंवा इम्प्लिमेंट केलाय, सेफ्टी. मग आता हा मार्ग जर तुम्ही इम्प्लिमेंट केला तर फायर अँड सेफ्टी तुम्हाला समजलीच पाहिजे. समजली पाहिजे ती पुस्तकाने नाही, म्हणजे नॉट फ्रॉम द आस्पेक्ट ऑफ बुक, not from the aspect of industry also, it from the aspect of ourselves, we people, yourself. तुम्हाला स्वतःला ती कॉन्सेप्ट समजली पाहिजे, कारण ही कॉन्सेप्ट तुम्हाला काय मिळून देणार आहे? पैसा. मग कशी समजली पाहिजे बॉस? यासाठी तुम्ही कंपनीत जाल, कंपनीत व्हिजिट द्याल आणि मग समजून घ्याल. असं काही बांधील आहे का? तुम्ही ज्या रोडने येता, तुम्ही रोज किराणा दुकान बघता, तुम्ही मोबाईल शॉपिंग बघता, तुम्ही मेडिकल बघता, तुम्ही पेट्रोल पंप बघता, तुम्ही डेअरी बघता, तुम्ही तुमच्या घरी गाया बघता. ते सगळ्या जागा असं नाही वाटत की सगळ्या जागा अपघाताच्या. तुम्ही तुमची रोज गाडी बघता,
जर सगळंच बघता इथे कुठे ना कुठे लॉस होतोच. हा प्रत्येक लॉस अपघातानेच होतो. हा अपघात होतो म्हणजे तिथं पोटेन्शियल हजार्ड आहे म्हणजे ते शोधणं गरजेचं आहे. शोधायचं म्हणजे तुम्हाला ते शोधायचं, म्हणजे शोधण्याचं काम तुमचं आहे. तुम्हाला शोधायचं आहे याचा अर्थ तुम्हाला ते शोधायचं कसं हे समजलं पाहिजे, कुठं शोधायचं ते समजलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ती लोकेशन समजली पाहिजे, शोधण्याची पद्धत समजली पाहिजे. म्हणून तुमच्याकडे लिस्ट, चेकलिस्ट वगैरे काय असेल ते पाहिजे. दीज आर द रिझन मॉम सपोज टू बी ऑर डॅड. दॅट्स वाय आपल्या गाईडला मस्ट स्टडीज होतात. सेफ्टी जाऊन तुम्ही कंपनीत इम्प्लिमेंट कराल तेव्हा कराल ना बॉस. पण आज आपल्या गाईडला मस्ट स्टडीज होतो. का होतो? व्हॉट इज मस्ट स्टडीज? इज सम टाइप ऑफ डिसीज, बट बाय आर व्यू इट इज अ ऍक्सिडेंट बिकॉज इट लीड्स टू लॉस. पैसाही जातो, दूध पण कमी होतं, गाईला पण इजा होते. मेंटल कंडिशन गायची पण खालवली जाते, आपली खालवली जाते, त्यामुळे घरातल्यांची खालवली जाते. एक प्रकारे हा डिसीज गायला होतो, तिच्या शरीराला ते व्हॅल्यू होते, पण इट रिझल्ट इन टू फिजिकली, मेंटली, इकॉनॉमिकली, एव्हरीवेअर सगळ्याच व्ह्यूने हा परिणाम होतो. सो सेफ्टी म्हणजे मला तुम्हाला परत सांगायचं, फायर अँड सेफ्टी शिकलात आणि त्या कॉन्सेप्ट तुम्ही जाणार आणि कंपनीत इम्प्लिमेंट करणार आणि 1 वर्ष तुम्ही लर्नर किंवा ट्रेनर म्हणून राहणार. का बरं 1 वर्ष ट्रेनर म्हणून राहणार? इथं पण तुम्ही ते इम्प्लिमेंट करून फक्त कला घ्या. कला टू अंडरस्टँड जॉब, to categorize job, to phase out job, to find out the potential hazard as per the reason, as per the accident. आज आपल्या गायला मस्ती झालं, जॉब सिलेक्ट केला, एक एक्झाम्पल आहे बघ, असे बरेच सारे. फेज आउट केला, त्याचे काउंट बघितले, काय काय रिझन आहे ते बघितले, कशामुळे मस्ती होतो. बॉस आमच्याकडे तर कोबा आहे तरी मस्ती होतो, का बरं झाला, काय अडचणी, ही ना कला आली पाहिजे. मी तुम्हाला म्हटलो नाही की तुमची सेफ्टी तुम्ही गोठ्यात वापरली तर चांगलीच, फायदा तुमचा आहे. लॉस इज लॉस व्हेर एव्हर इट इज, इन इंडस्ट्री, इन आवर होम, लॉस इज लॉस. इट इज मॉनिटरी ऑर मेंटल ऑर फिजिकल, लॉस इज लॉस. पण तुम्ही जर त्याचं अनालिसिस करून त्याचं अल्टरनेटिव्ह जर शोधलं, त्याचा कॉज जर काढलं, अल्टरनेटिव्ह शोधलं, तर तुम्हाला त्याच्या अल्टरनेटिव्ह घरात झालेला, गोठ्यात झालेला फायदा द्या सोडून तुमच्याकडे कला येईल. टू फाइंड आउट द पोटेन्शियल हजार्ड, to understand the floor, to understand the manufacturing unit, to understand the process. मग ती प्रोसेस आज तुम्ही गोठ्यात वापरली, प्रोसेसमध्ये काही खूप मोठा बदल आहे असं काही नाही. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाल तिथेही ती एक प्रोसेसच आहे. प्रत्येक याला 4च पाय, इन द सेन्स ऑफ कुठल्याही प्रत्येक चौकोनाला 4 कॉर्नर आहे. प्रत्येक कॉर्नरला भले पाय असेल ना तर नसेल, पण कॉर्नर तर 4च आहे, त्याला चौकोन म्हणतात. सो अंडरस्टँड द थिंग दॅट सेफ्टी वापरण्यासाठी जी कला किंवा जे कौशल्य किंवा जी स्कीम किंवा जी आयडिया तुमच्याकडे असायला हवी, ती तुम्ही इथून शिकून जा. म्हणजे तुम्हाला तिथे वर्षभर ट्रेनी म्हणून राहावं लागणार नाही. मग 1 महिना तुम्हाला युनिट समजण्यासाठी गेलं, 1 महिना पूर्ण प्रोसेस समजण्यासाठी गेली, बस 3 महिने सफिशियंट आहे. 1 महिना इम्प्लिमेंटसाठी, 1 महिना इम्प्रुव्हमेंटसाठी, 4 महिने सफिशियंट आहे. 2 महिने एक्स्ट्रा घ्या.